एवढं सगळं चायनीजचं आयटम बघून मेंदूला आकडी आणि जिभाची काकडीच झाली. दुपारच्या जेवणात चपाती बरोबर वांग्याची भाजी बघून खोटी स्माइल देऊन घरातनं कल्टी मारायला ठरवलं. तेवढ्या दाद्या गाडीवरून आल्याला दिसला, तशीच त्याची गाडी वळवली गावात चालतं झालं. आणि नगरपालिकेच्या मागे आणि सूर्यामॉलच्या बरोबर समोर कोरेगावच्या फेमस अण्णा चायनीजच्या विट्यातल्या 7व्या शाखेला आलो. कोणाला काय व्हायचं कारण आहे म्हणून डायरेक्ट सेंटर मध्ये एंट्री मारली. पण एंट्री मारल्यावर सगळा चायना माल बघून ते जायला म्हणलं विट्यात आहे का चीन मध्ये तीच कळेना. तवर माझ्या डोक्याचा खालवर गोंडा झाला. वर जाऊ का खाली जाऊ तीच कळेना. मेंदूवर कंट्रोल ठेवलं आणि वरचा माहोल बघितला तर हे रेग्युलर कस्टमर साठी होतं. आणि खाली तळघरात जाऊन बघितलं तर फॅमिली साठीचा एकदम सोयीस्कर तळमजला होता. त्यामुळे तुम्ही तुमची बायका पोर आयटम घेऊन इथं निवांत चायनीज खायला येऊ शकता. बसल्या बसल्या अंगातली मस्ती बाहेर आली. त्यामुळे बाहेरून किचन बघितलं तर ही नॉनव्हेजचं सेपरेट किचन होतं आणि वर व्हेज साठी सेपरेट होतं. ही बघून अंतर मनाला सुखाचा शॉट बसला. निवांत टेबलवर जाऊन बसलो. हॉटेलचा अँबियन्स आणि हायजीन बघून एका चायनामॅनला दिसल ते ऑर्डर दिल्या. तवर बघता बघता हॉटेलला गच्च गर्दी व्हायला लागली. पण आम्हाला काही टेन्शन नव्हतं. आम्ही आधीच ऑर्डर दिली. एकमेकाची तोंड बघूच तर आमची ऑर्डर यायला चालू झालं. आणि बघता बघता एका मागणं एक असा टेबल गच्च ऑर्डर न भरला. पण एवढं सगळं मेनू एकदम बघून आद्याला पहिला काय खायचं टेन्शन आलं. पण मी कशाच टेन्शन घेतलं नाही. हाताला लागेल ती तोंडात घालायला चालू केलं. ती बघून आद्या जरा नाराज झाला. त्याच्यामुळे घशात काय अडकायला नको म्हणून मी पहिला सुपाचं 2 घोट घेतलं आणि घशाचं ऑइलिंग केलं. मग आम्ही एकमेकाकडे लक्ष न देता अख्ख्या टेबलवर तुटून पडलो. आद्याच्या दाताला क्लिपा लावल्यामुळे ही असलं काय तर प्रयोग करून लॉलीपॉप खात होतो. बघता बघता दोघांनी पण एकापेक्षा एक चवीच्या चायनीजचा धुराळा उडवला. तुम्ही पण एकदा या चवीचा चायनीज खायला अण्णा चायनीजला.